आहोत MSBTचा डिप्लोमाच्या के स्कीमचा बेसिक सायन्स मधला केमिस्ट्री हा पार्ट. त्याआधी आपण टीचिंग लर्निंग स्कीम जी आहे ती पुन्हा एकदा बघूया. कोर्स कोड जो आहे बेसिक सायन्सचा तो आहे 311305. त्यानंतर लर्निंग स्कीम मध्ये क्लासरूम लेक्चर जे आहेत ते आहेत 2 केमिस्ट्रीसाठी आणि फिजिक्ससाठी 2 तास. त्याच्यानंतर लॅबोरेटरी लर्निंग LL जे आहे लॅबोरेटरी लर्निंग किंवा प्रॅक्टिकल जे आहे ते 2 तासाचं आहे. त्यानंतर थिअरी जी आहे थिअरीमध्ये फॉर्मॅटिव्ह असेसमेंट जी आहे ती 30 मार्काची आहे. ही एक्झाम जी आहे तुमची ही एका सेमेस्टरमध्ये 2 वेळा होणार 30-30 मार्काची आणि ती थिअरी एक्झाम आहे, त्याच्यामध्ये MCQ नाही आहे. त्याच्यानंतर समेटिव्ह असेसमेंट जी आहे ती ऑनलाईन MCQ एक्झाम असणार आहे. फायनल एक्झाम 70 मार्काची. असं 100 मार्काचा तुमचा थिअरीचा पेपर असणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल जे आहे ते 25 मार्काचं फॉर्मॅटिव्ह असेसमेंट आणि 25 मार्काचं समेटिव्ह असेसमेंट केमिस्ट्रीसाठी तसंच फिजिक्ससाठी. त्यानंतर SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट जे आहे 25 मार्क फिजिक्ससाठी 25 मार्क केमिस्ट्रीसाठी. पेपर ड्युरेशन जे आहे हे फायनल पेपर ड्युरेशन MSBTचा जो पेपर आहे तो असणार आहे तुमचा 90 मिनिटाचा. त्यानंतर फर्स्ट चॅप्टर जो आहे केमिस्ट्रीचा तो आहे केमिकल बॉन्डिंग. त्यामध्ये आपण हे टॉपिक जे आहे एवढे टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट जो आहे तो इंडियन केमिस्ट्री, देन इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी, केमिकल बॉन्ड, टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, देन मॉलिक्युलर अरेंजमेंट in solid, liquid and gases, then structure of solid and unit cell. These are 8 topics which are included in chemical bonding. Then next, that is 4.1. चॅप्टर हा चौथा चॅप्टर आहे. पहिले 3 चॅप्टर जे आहेत ते फिजिक्सचे. तर चौथ्या चॅप्टर मधला पहिला पॉइंट जो आहे तो इंडियन केमिस्ट्री. इंडियन केमिस्ट्रीमध्ये आचार्य कनात किंवा आचार्य कश्यप जे आहे यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. त्यांनी ॲटमचा शोध लावला किंवा त्याला कण किंवा अणू म्हणतात. त्यांनी कणाचा शोध लावला म्हणून त्यांचं कश्यप वरून नाव कणात झालं. त्यानंतर पुढे जे आहे इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी. इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी मध्ये पहिलं जे आहे ते स्टेबल कॉन्फिगरेशन. स्टेबल कॉन्फिगरेशन म्हणजे काय? द इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट इन विच 8 or 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल दॅट इज नोन ॲज स्टेबल कॉन्फिगरेशन. म्हणजे अशी अरेंजमेंट तयार होते जेव्हा आउटरमोस्ट शेलमध्ये 2 किंवा 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, त्याला स्टेबल कॉन्फिगरेशन म्हणतात. म्हणजे जर सपोज सोडियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे तर तो स्टेबल कॉन्फिगरेशन साठी काय करणार? 1 इलेक्ट्रॉन लूज करणार, म्हणजे आधीचं ऑक्टेट त्याचं कंप्लीट झालेलं असणार आहे 281. याला स्टेबल कॉन्फिगरेशन म्हणतात. त्यानंतर पुढे आहे ऑक्टेट रूल. An atom tends to have 8 or 2 electrons in outermost shell that is known as octet or duplet rule. प्रत्येक ॲटमची अशी टेंडन्सी असते की आउटरमोस्ट शेल मध्ये 8 किंवा 2 इलेक्ट्रॉन्स जर असतील तर तो स्टेबल होतो. त्याला काय म्हणतात? ऑक्टेट रूल. जसं इकडे दिलेलं आहे फुल ऑफ ऑक्टेट. Then next is valence electron. That is the number of electrons present in outermost shell that is known as valence electron. फॉर एक्झाम्पल सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281, म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये त्याचा 1 इलेक्ट्रॉन आहे. दॅट इलेक्ट्रॉन इज नोन ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, जसं इथे दिलेलं आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल आपण बघू, क्लोरीन, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे, दॅट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. देन नेक्स्ट इज व्हॅलन्सी. The number of electrons that atom of element lose, gain or share to complete the octet, that is known as valency. ती त्या ॲटमची किंवा त्या एलिमेंटची व्हॅलन्सी असते की तो ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन लूज करतो, गेन करतो की शेअर करतो. परत आपण तेच एक्झाम्पल बघूया. सोडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 आहे. त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो आउटरमोस्ट शेल मधला 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो लूज करणार आहे, म्हणजेच त्याची व्हॅलन्सी झाली +1 कारण तो डोनर आहे. क्लोरीनचं बघू 287, त्याचं आधीचं ऑक्टेट कंप्लीट आहे पण आणखी एक ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो 1 इलेक्ट्रॉन घेणार आहे, म्हणजे त्याची व्हॅलन्सी असणार आहे -1. देन नेक्स्ट एक एक्झाम्पल आपण बघू ऑक्सिजनचं. एक एक्झाम्पल, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8 किंवा 8, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे 6, 1 2 3 4 5 6. त्याची व्हॅलन्सी आहे +1 कारण ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जे आहे तो इलेक्ट्रॉन घेणार आहे, -1 त्याची व्हॅलन्सी आहे.
देन नेक्स्ट इज केमिकल बॉन्ड. इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी मध्ये फिफ्थ पॉइंट जो आहे तो केमिकल बॉन्ड. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड 2 or more atoms together, that is known as chemical bond. असा फोर्स की जो एकापेक्षा जास्त ऍटमला एकत्र बांधून ठेवतो त्याला केमिकल बॉन्ड म्हणतात. त्याच्यानंतर हाऊ केमिकल बॉन्ड्स आर फॉर्म. These are the ways of formation of chemical bond. When electropositive element and electronegative element they combine, then there is formation of ionic bond किंवा त्याला इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड पण म्हणतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट अँड इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट, दॅट इज देअर इज फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. When electropositive element and electropositive element both are combined together, then there is formation of metallic bond like sodium. Then next, electronegative element and hydrogen atom. When they are attracted together, then there is formation of hydrogen bond. This is how bonds are formed. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू कुठले वेगवेगळ्या टाईपचे बॉन्ड्स आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत. थँक्यू.